आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस यंत्रणेतील सुमारे 17,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। या संदर्भात राज्य शासनाने अधिकृत घोषणाही केली आहे। आपण पोलीस व्हावं हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या हजारो तरुणांनी पिळदार शरीर करण्यासाठी कसरत सुरू केली आहे। परंतु फक्त कसरत करून चालत नाही, तर त्यासाठी योग्य मार्गदर्शनही हवं। स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे संचालक सुधीर हजारे यांनी या भावी पोलिसांना केलेलं हे मार्गदर्शन। सर, मेगा भरतीला सुरुवात होते, कशी असेल यावर्षी, काय सांगाल तुम्ही? तुम्ही स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र चालवताय, काय वाटते तुम्हाला? सर, विद्यार्थ्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। सलग 2023 आणि यावर्षी 2024ला महाराष्ट्र शासनानं मेगा भरती जाहीर केलेली आहे। मागच्या वर्षी 18,000 जागा भरल्या सरकारनं। यावर्षी विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी, यावर्षी साधारण 17,500 जागा महाराष्ट्र शासन भरत आहे। पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे उपविभाग येतात, त्याच्यामध्ये त्या जागांची विभागणी झालेली आहे। जसे की जिल्हा पोलीस आहे, CP पोलीस आहे, रेल्वे पोलीस आहे, जेल पोलीस आहे, त्याच्यानंतर बँड पथक असतं ती एक योजना आहे। त्याच्यानंतर रिझर्व पोलीस जे असतात SRPF, त्याच्या पण साधारण 4,000च्या वरती जागा यावर्षी आलेल्या आहेत। कमी वेळेमध्ये आणि अंग मेहनतीचं काम करून किंवा स्वतःच्या पायावर लवकर उभा राहायचं ज्या विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी 2024 हे वर्ष सुवर्ण संधीचं असणार आहे, एवढं मी सांगू शकतो। शासनाच्या परीक्षा म्हणले की तुम्हाला माहिती आहे, पेपर फुटणं, मॅनेज करणं हे सगळं होतं, ते तुम्ही केंद्र चालक म्हणून काय सांगाल की यावर्षी पण ते होऊ शकतं? सर, व्हायचं नाही व्हायचं मुद्दा तो गौण आहे। विद्यार्थी आपल्याकडे एवढा चांगला तयार होतो की तो विद्यार्थी कसाही कुठेही उतरला तर तो मेरिटच्या पातळीवर 100% उतरेल, याची खात्री आमच्या तयारीमध्ये, आमच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही देऊ शकतो। आणि मागच्या वर्षी जर विचार केला आपण, तर 90पेक्षा अधिक विद्यार्थी आपले महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवडले गेलेले आहेत। हेच आपल्याला यशाचं गमक सांगता येईल। पोलीस भरती म्हणलं की सुदृढ शरीर लागतं, आणि सुदृढ शरीर हे शहरामध्ये मिळत नाही, कारण प्रदूषण असेल, बाकी अनेक अडचणी असतात। तर काय सांगाल याच्यात? लेखीमध्ये तर खूप मुलं पास होतात, पण शारीरिक चाचणीमध्ये नापास होतात, यासाठी काय केलं पाहिजे? सर, मला तुम्हाला सांगायचं आहे की शासनाच्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये 2 टप्पे आहेत। पहिला टप्पाच शारीरिक चाचणीचा आहे। सदृढ शरीर यापेक्षा पिळखर शरीर महत्त्वाचं आहे, आणि ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे खूप चांगल्या पद्धतीनं आहे, आणि त्याला सराव रूपानं आपण या ठिकाणी त्यांचा सराव करून घेतो आणि त्यांना 100% कसे मार्क त्या आउट ऑफ पडतील, पैकीच्या पैकी पडतील, याची आपण तयारी करून घेतो। आणि याच्यानंतर मग लेखीचा टप्पा असतो। तर लेखीच्यासाठी पण आपल्याकडे खूप चांगला नियोजन आहे, कार्यक्रम आहे। साधारण 10-10, 15-15 हजार प्रश्नांचा सराव आम्ही आमच्या कोर्समध्ये करून घेतो। त्यामुळे लेखी पण लिलाया पद्धतीनं आणि ग्राउंड पण लिलाया पद्धतीनं आपले विद्यार्थी मारून नेतात आणि यशाकडे जातात। काय सांगाल का, आता जी परीक्षा आहे ते विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही या माध्यमातून? मला विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचं आहे, खरंच ही वेळ आहे स्वतःच्या पायावर उभा राहायची आणि आपल्या स्वप्नांना, इच्छाला पूर्ततेत आणायचे, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायचे आणि कमी वेळामध्ये एक सरकारी हमीची नोकरी मिळवायची। यावर्षी सर्वांना विद्यार्थ्यांना जे 12वी पास आहेत, मागच्या 2-3 वर्षापासून तयारी करतात, त्यांनी यावेळेला जर अजून एकदा चांगल्या जोमानं तयारी केली किंवा नवीन लोक जरी असले येणारे, तरी 8 ते 9 महिन्याचा वेळ यावर्षी तयारीला मिळणार आहे। आणि जर खरं पोलीस भरतीची तयारी ही 6 ते 8 महिन्याचाच कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये जर नियोजनबद्ध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःचा अंगीकारला, संस्थेमध्ये जो प्रोग्राम आम्ही राबवतो त्याची त्या विद्यार्थ्यांनी जर अंमलबजावणी केली, तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं करिअर निश्चित या ठिकाणी होऊ शकतं, मी एवढं सांगू शकतो। सर, या परीक्षेचा जो टाइम टेबल आलेला तो कसा आहे? साधारण 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना जे 12वी पास आहेत त्यांना आपल्या पोलीस भरतीसाठी प्रत्येक घटकामध्ये एकच फॉर्म अशा पद्धतीने अर्ज करण्याची परवानगी आहे आणि विद्यार्थी ते अर्ज करू शकतात। पण ही जी तयारी आहे ही आपल्याकडे होते का सर्व तयारी? हो सर, नक्कीच आनंदाची बाब आहे मला तुम्हाला सांगायला। स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीने जालना यासारख्या ठिकाणी सुमारे 7 एकरामध्ये एक भव्य कॅम्पस निसर्गाच्या सानिध्यात तयार केलेला आहे, जे शहरापासून अलिप्त आहे, दूर आहे। फक्त विद्यार्थ्याचं त्याच्या करिअरवर फोकस राहील अशा पद्धतीची व्यवस्था आहे। 400 मीटरचं ग्राउंड अकॅडमी स्वतःचं बनवलेलं आहे। भावी पोलिसांसाठी
हे मार्गदर्शन निश्चितच फायद्याचे ठरेल अशी अपेक्षा. दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना.